काय झालं काय नाही काय कळना मला. 8 दिवस झाले गाडी घेऊन. आज काय गाडी घासली राव. आपल्या गाडीवर एवढं जीव होतं, गाडी घासली, गाडीला डॅमेज झाले, परेशान झालो मी. काय तर स्वतःचं करावं, स्वतः मालक व्हावं म्हणलं तर असलं होऊन बसते. आणि ते गाडी घेऊन गेले की ते जमाच नाही गेले. पुढं ओला उबेरला लावलं, पैसे कमी भेटायला लागले त्याच्यामध्ये. माझं CNG पेट्रोल वाया चालले त्याच्यामध्ये. ते खरं सांगतो लय परेशानी चालू आहे. ते CNG पेट्रोल आपलं ओला उबेरमध्ये परवडणारच नाही खरं सांगतो तर. मला वाटत होतं लय पैसा भेटेन त्याच्यामध्ये. काय 2 दिवस 3 दिवस केलो ते CNGला आणि पैशाला बरोबर उलाले तिथं. बघा होतं उद्या काय कसं होते काय नाही. गलतीनं जर पुणे स्टेशनला गेलो, मी तर म्हणतो पुणे स्टेशनला जाऊच नाही ऑटो घेऊन. लय प्रॉब्लेम. ते पुणे स्टेशनला जर गेलो आपण बाहेर निघायचं तर मग काय अडकून बसावं लागते तिथं. एवढं परेशानी चालू तिथं. एवढं दुनियाभरचं ट्रॉफिक. माझं दिमाग खराब. एवढं ट्रॉफिक. मी एवढं परेशान कधीच झालो नव्हतं. मी आपलं बरं होत. मला आता वाटायला लागले बरं होतं आपल्या हॉटेल लाईनला शेप. ते ट्रॉफिकमध्ये गेले की मग याच्यात काय सांगावं काय नाही. एका जागी अडकून बसले की झालं तिथं ढुर्रुंग 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 करत बसावं लागलेलं. कमसे कम परवा दिवशी तर मी तुम्हाला सांगतो, कमसे कम आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, 40 मिनिट एकाच ठिकाणी सिग्नल लागलो होतं, एकाच ठिकाणी थांबून होतो. एवढं कुठं ट्रॉफिक असते का? लय भयानक ट्रॉफिक रे बाबा. ट्रॉफिकमुळं काय त्या ट्रॉफिकमध्ये अडकले की काय ते आपलं ओबेरला जर आपलं ऑनलाईन असले की ते मग पिकअप उचलायचं जमत नाही. मग पिकअप उचलून कुठं जायचं? हालताच येत नाही आपणाला. मग जायचं कुठं? कसं कस्टमरला पिकअप करायचं? काय लय दिमाग खराब होते तिथं. मध्ये सिटीमध्ये जरा ब्रिज राहिले, जरा ट्रॉफिक कमी असते. काय त्या ट्रॉफिकमुळं तर ऑटोचं पार, गाडी पार. आणि रस्ते पण तसलेच. रस्त्यानं ते 2-3 वर्ष 5 वर्ष जायची गाडी 1 वर्ष तर जाणारच नाही वाटायला मला. एका वर्षामध्ये असं घाडमूळ होईल वाटायला गाडीचं. एवढं बेकार रस्ते बघा. जरा मगरपट्टा आपलं खराडीमध्ये जरा चांगले रस्ते. खराडीमध्ये म्हणजे ते जरा IIT पार्क ते नाही तिकडल्या साईडला जरा बरेच रस्ते. पण मध्ये गल्लीमध्ये गेले की लय बेकार रस्ते. सासवडला गेलतो काल. सासवडमध्ये तर मी चुकून सहित जाणार नाही सासवड मार्गी. हडपसरच्या पुढे अजिबात जाणार नाही भाडं घेऊन. एवढं बेकार रस्ता आय काय. आणि ते सिटीमध्ये चाललं की नाही गाडी घेऊन, बसवाले तर असं घुसवितात बार. आता त्यांना काय हो नुकसान. बसचं कितीही झालं तर शेवटी सरकारचं बस आहे, त्यांना काय फरक पडणार आहे. पण आपल्या गाडीला घासली की आपल्याला किती मोठं नुकसान होतं. एक तर आपण गरिबाचे मायच्यानं हप्त्यावर घेतलेली गाडी आपली EMI भरायचं, दर महिन्याला 7-8 हजार रुपये भरायचं. ते गाडीला काही झालं तर शेवटी आपल्याला भरावं लागणारे पैसे. सिव्हिल डाऊन करून जमत नाही, प्रॉब्लेम होतो परत पुढं. आता ते ड्रायव्हर लोकांना, ते आपलं सिटी बसमधल्या ड्रायव्हर लोकांना कसं आहे, बस कितीही घासलं काय घासलं कुणालाही घासलं त्यांना काय फरक पडणार आहे? त्यांना काही नुकसान आहे का? नाही. त्या बसला कितीही जर खेटलं तर त्या बसला बी काय फरक पडत नाही. आणि त्या बसला खरंच आलं तर त्यांना काय प्रॉब्लेम नाही. ते ऑटोमॅटिक सरकार करून देते तिकडं. पण आपणाला प्रॉब्लेम होते का नाही? काय तर आपलं स्वतःचं करावं म्हणलं, माहिती काम सोडून दिलो. काय तर होईल आपलं पोटापाण्याचं. त्याच्यामध्ये किती दिवस गुंतून राहू. इकडं बी जाता येत नाही, तिकडं बी जाता येत नाही. म्हणून जरा घेतलो आपला ऑटो. हो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, माझ्या पैशानं. तर ट्रॉफिकमुळं काय जमाना गेले राव. लय अडकून बसावं लागलं मध्ये. काय करा गेलं तर कुठलं डेगणं लागले आपल्या नशिबाला काय माहीत. उलटच होऊन बसते. पण शेवटी करावं लागते. हाले हलू करू. काय करावं होय बाबा. आपल्याकडे बाप द्यायचा पैसा आहे, शेत आहे म्हणलं तर ते काही प्रॉब्लेम नाही. हां चालत राहू द्या म्हणलं तर काय नाही. पण एक दिवस बी घरी बसून राहायला जमत नाही आपल्यासारख्या गरीब माणसाला. जरा सपोर्ट बी करत नाही तुम्ही, काय सबस्क्राईब करत नाही. बरेच लोकांपाशी व्हिडिओ जाते बघतात, पण सबस्क्राईब करत जावं गरीबाला. काय आपलं होईल जरा भलं. लोक म्हणाले बरं आता डान्स वगैरे करत नाही का, आता कॉमेडी करत नाही यार, वेळच भेटत नाही. सकाळी 5:30-6 वाजता तर मी घराच्या बाहेर राईट गाडी आणून तिकडे जाऊन एका ट्रॉफिकमध्ये अडकून बसायचं झालं. असं काम चालू आहे आपलं.
काय करावं काय नाही. हो का, पिलूचं आमचं जेवण झालं आता राईटमध्ये. त्याला पिलू सांगा काय तर व्हिडिओमध्ये लाईक करा म्हणा, सबस्क्राईब करा म्हणा. अरे बापडे, असं काय काचं काढायचं रे. तर आता उद्या जाणार मी आकुर्डीला गेले की जरा ऑटोचं काम आहे, ऑटोचं काम करतो, जरा डिझाईन बनवतो फर्स्ट क्लास. ऑटो शोभलं पाहिजे आपलं, आपली लक्ष्मी आहे, आपलं जीव आहे ऑटो. तर तुमच्या आशीर्वादानं आपल्या पैशानं घेतलेलं. तर सबस्क्राईब करत जावा गरीब माणसाला. चालते भावानो, जय हिंद जय महाराष्ट्र. परत भेटू या उद्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉग.